नमस्कार. IPLच्या आता अखेरच्या लीग टप्प्याला सुरुवात झालेली असतानाच फक्त एक आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. तिथून पुढे प्लेऑफचे सामने लागणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेंगलोर संघाचे कसा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला याची इत्थंभूत माहिती देणार हा आजचा व्हिडिओचा विषय आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच इत्थंभूत क्रिकेटची माहिती असलेले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. IPL 2026मध्ये बेंगलोर संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा पहिला संघ ठरलेला आहे. आतापर्यंत फक्त बेंगलोरचा संघच प्लेऑफमध्ये पोहोचलेला आहे. उर्वरित तीन संघ कोणते हे आता काही दिवसांमध्ये आपल्याला समजणार आहे. बेंगलोर संघाने पंजाबचा अवघ्या 23 धावांनी पराभव केलेला होता. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर बेंगलोर संघाने 20 षटकांमध्ये 4 गडी गमावत 222 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला 8 गडी गमावून केवळ 199 धावांवरतीच समाधान मानावे लागले. या विजयामुळे बेंगलोरचा संघ 18 गुणांवर पोहोचलेला आहे आणि या हंगामात म्हणजेच IPL 2026मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ म्हणून बेंगलोरचा संघ ठरलेला आहे. त्यांचे गुण आता 18 झालेले आहेत. नेट रन रेटसुद्धा त्यांचा चांगला आहे. त्यामुळेच प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता तर बेंगलोरचा संघ आहे. तर पंजाबचा हा सलग 6वा पराभव ठरलेला होता. पंजाबचा सलग पराभव होत असल्यामुळे त्यांचे आता स्थान डळमळीत झालेले आहे. तो संघ अंतिम 4मध्ये पोहोचणार की नाही हे यातून क्रीडाप्रेमींना जाणून घ्यायचे आहे. आता पुढील सामन्यात समजेल की पंजाबचा संघ नेमकं किती स्थानावरती जातो. पंजाबची सुरुवात अतिशय खराब झाली होती. त्यांच्या 19 धावातच म्हणजेच पॉवर प्लेमध्ये 3 गडी बाद झालेले होते आणि तिथूनच समजले होते की हा सामना हळूचपणे पंजाबच्या हातून निसटलेला आहे. शशांक सिंहने एकाकी लढत देत झुंजार 27 चेंडूतच 56 धावांची वेगवान खेळी करून एक आशेचा किरण दाखवला होता. पण सरतेशेवटी पंजाबला विजयी लय गवसली नाही आणि त्यांचा पराभव त्यांनी स्वीकारला. गोलंदाजीत बेंगलोरकडून रसिक सलामने 3 बळी तर भुवनेश्वर कुमारने 2 बळी घेत त्याला मोलाची साथ दिली आणि पंजाबला त्यांनी पराभूत केले. बेंगलोर संघाकडून विराट कोहलीने 58 तर पट्टीकलने वेगवान 45 धावा करत चांगली सलामी दिलेली होती आणि त्याचाच फायदा उचलत 40 चेंडूतच 73 धावांची विस्फोटक खेळी बेंगलोरचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने केली आणि बेंगलोर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. दुखापतीमुळे नियमित कर्णधार रजत पाटीदार हा सामना खेळत नसल्यामुळे बेंगलोर संघाचे नेतृत्व कर्णधार म्हणून यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माकडे आलेले होते. अवघे 40 चेंडूतच 73 धावांची विस्फोटक खेळी करणारा बेंगलोरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर सामन्याचा मार्गदर्शी ठरला आणि अशा रीतीने बेंगलोरचा संघ हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा IPL 2026मध्ये पहिलाच संघ ठरलेला आहे. आता उर्वरित नेमके 3 संघ कोणते असणार आहेत आणि त्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. IPLचा सीझन संपण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत आणि लीगचा टप्पा संपण्यासाठी अवघे 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तिथून पुढे प्लेऑफचं गणित कसं असणार हे सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सांगेलच. त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेले विक्रम आणि त्यांच्या नोंदी नेमक्या कशा आहेत आणि उर्वरित संघ कोणते असणार आहे ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर कळेल. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट क्रिकेटबद्दलची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. धन्यवाद.